रामकृष्ण हरी मंडळी, मी दीपाली मार्गभक्तीचा या चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करते। आजचा अभंग क्रमांक 7। सुखे ओळंबा दाही गोहा, माझे दुःख नेहा पहा, आवडीचे मारिला वेडा, होय कैसा म्हणेत भिडा, अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्य, दोन पहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपत्ती, निज नये खाली घाली फुले, जवळी न साहती मुले, अंगी चंदन लावते भाळी, सदाशूळ माझे कपाळी, निपट मज न चले अन्न, पायली गहू सांजा तिनी, गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेले 10.5 शेर, हाड गळूनी आले मास, माझे दुःख तुम्हा नेवणे कैसे, तुका म्हणे जिता गाडो केला, मेल्यावरी नरका नेला। या अभंगाचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराज एका भोगवादी स्त्रीचे वर्णन इथे करीत आहेत। तिच्या नादाला लागून तिचा नवरा तिचे सर्व लाड पुरवतो, शेवटी त्या लंपट मनुष्याला नरकवासच मिळणार। म्हणून अशा संसारी लोकांची तुकाराम महाराजांनी या अभंगात निंदा केली आहे। ती स्त्री खरी सुखीच असते, पण नवऱ्याला अनेक सोंगे दाखवते। ती त्याला म्हणते, अहो तुम्ही माझे दुःख पाहतही नाही आणि समजूनही घेत नाही। तिचा पती तिच्या आवडीने वेडा झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होय होय म्हणतो। ती म्हणते, अहो मला पोटाची केवढी व्यथा आहे, पोटदुखी आहे। ती थांबतच नाही, पथ्याला दूध तूप साखर घालून भात खायला लागतो। दुपारी मला पित्ताच्या लहरीत चक्कर येते, मी बेशुद्ध पडते, जरा लक्ष द्या, मला झोप येत नाही हो, माझ्या अंथरुणावर फुले घातली तरच झोप येते। ही मुले जवळ किरकिर करतात, त्यांच्या कटकट सहन होत नाही। मला नेहमी कपाळशूळ असतो, मी अंगाला आणि कपाळाला चंदन लावते तरी तो थांबतच नाही। मला साधे अन्न चालत नाही, मला 3ही वेळेला मिळून 3 पायलीभर गव्हाचा सांजा लागतो। आठवड्यापूर्वी साखर आणली ना, 10.5 शेर होती, पण ती 7 दिवस पुरली। माझे हाडे कमी झाले आणि मांस वाढले, एवढे माझे दुःख तुम्हाला हे कसे कळत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, अशा तऱ्हेने त्या बाईने नवऱ्याला जीवनपणे मूर्ख बनवला, त्यामुळे तो मेल्यावर नरकात गेला। अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मार्गभक्तीचा या यूट्यूब चॅनेलला। रामकृष्ण हरी मंडळी।